मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती, नवजात बालकाची विल्हेवाट प्रकरणात 11 जणांवर गुन्हे दाखल। मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तत्कालीन मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीची गुप्तपणे प्रसूती करण्यात आल्याचा आरोप आहे। प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असून बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। या प्रकरणात 2 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध पोस्को कायदा तसेच बेकायदेशीर प्रसूती आणि बालकाच्या हस्तांतरणासंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। दरम्यान अटक करण्यात आलेले तत्कालीन मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर डांगे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना ते हसताना दिसून आल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून समोर आले। गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही देहबोली चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। या संपूर्ण प्रकरणांमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विद्वान खरे, कळवण।